मुंबईचा सिलिंक आणि कोस्टल रोड तुम्हाला दाखवतोय. म्हणजे बांद्र्यापासून तर चर्चगेटपर्यंत मी 10 ते 15 मिनटं, आता स्पीड लिमिट आहे म्हणून आता जास्तीत जास्त 10 मिनटं बांद्रा ते चर्चगेट. दाखवतो तुम्हाला पुढचा रोड. आता हे सिलिंक लागलं, टोल नाका क्रॉस केला. सिलिंगला किती किलोमीटर 6 किलोमीटरच असेल ना रे? 6 किलोमीटर सिलिंग. म्हणजे हे 6 किलोमीटर आणि पुढचं कोस्टल रोड म्हणजे टनेलमधून म्हणजे जवळजवळ 12 किलोमीटर आम्ही 10 मिनटात पोचू शकतो. पण स्पीड लिमिट आहे इथे 80चं सिलिंकवरती आणि टनेलमध्ये भोगद्यामध्ये आहे 60चं. त्यामुळे आपण जास्त गाडी मारू शकत नाही. इथे जर गाडी स्पीडमध्ये घेतली सिलिंगला तर 2000 फाईन आहे, बरोबर ना? बरोबर. आणि टनेलमध्ये पण 2000 फाईन आहे 60च्या वरती गेली तर. त्यामुळे आम्हाला ही गाडी कंट्रोलमध्ये न्यावी लागते. हे आहे मुंबईचं सिलिंग बघा. त्या 5-6 मिनटाचा व्हिडिओ होईल. म्हणजे मुंबईने एवढी प्रगती केली आणि चर्चगेटवरून जरी बांद्राला यायचं असेल कमी 1.5 तास लागायचा बाय रोड म्हणजे गिरगाव चौपाटीवरून. पण इथून 10 मिनटामध्ये एवढा फरक पडतो आहे, एवढा रनिंगचा फरक पडतो आहे. म्हणजे काय ती प्रगती होते वाटतं. इकडे आहे वळी कोळीवाडा. हे बघा इकडे वळी कोळीवाडा आहे. आणि आता हा नवीन आता जॉईन केला आहे. म्हणजे इथून सरळ पुढे आता जाणार. इकडे पहिला लेफ्ट मारली की वरळीला जाणार. तिकडे आपला लोअर परेड जाऊ शकता आणि इथून सरळ डायरेक्ट चर्चगेट. आता नवीन कनेक्ट केला. फडक्याचं हे